कुठे गेलता एवढा वेळ? इकडे 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 यांनी काय केलं बघा इकडे. पण एवढं डोकं मी नवीन नवीन स्टार्टिंगला आलते तेव्हा. आणि आज काय झालं, मी स्वयंपाक करते. हरभऱ्याची भाजी करणार होती, बटाटे काय टाकलं. हरभऱ्याची इकडे केली ना. हा हरभऱ्याची केली म्हणलं, थोडं चुटकी बटाट्याची भाजी करावं म्हटलं. तुला आवडते ना बटाट्याची भाजी केली मस्त पिवळी. ते दाखव. लाडूला 2 चांगलं गेले आज जरा चपात्या मावशीने. आता दुपारचे 12 वाजले आहेत. इकडे साहिलला दिले आहेत मी जेवायला. तुमच्याशी बोलते आता. चला आता 12:30 वाजून 20 मिनटं झाले आहे. लाडूची व्हॅन आली आहे. मॅसेज आला लाडूला घेऊन येऊया. तुम्ही हा ब्लॉग ना लाडू त्या दिवशी साडी घातली ना त्या दिवशीचा नंतरचा हा मी सुरू केला होता. म्हटलं चला हा पण मी ब्लॉग बनवावा. तर जेवण वगैरे झालं आहे. साहिलचं डाळ लावली, किचन वगैरे साफ झालं आहे. तर कपडे अर्धे वाट टाकायचे राहिले आहे, कारण की मॅसेज आला ना मला व्हॅनचा, जाऊन थांबावं लागेल. चला आता 12:30 वाजले. आता तिथून पुढचा हा मी व्हिडिओ सुरू केला होता. समजलं का तुम्हाला? नसन समजलं तर मला कमेंट करा. नाही समजलं आणि तर तू काय बोलती. मी म्हणते याच्या आधीचा जो ब्लॉग होता ना तो मी ह्याच ड्रेसवर होते बघा, मी स्टॉप केला होता. लाडू स्कूलला गेली होती. त्याच्या पुढचा हा त्या दिवशीचा हा दिवसभराचा रुटीन आहे माझा असं. चला आता मी ना बोलत बसेल मग लई वेळ. लाडूला घेऊन येऊ, बघू लाडूने काय अवतार केला आहे. लाडू आली. लाडू क्या क्या हुआ स्कूल में? ए बारिश आ रही है, तुझे बारिश आ रहा है ना, रुक जाइए. बारिश आ रहा है, रुक जाइए. रुक जाओ बेटा. अगे लयूट लागले. बच्चा ग चल माझी मराठी पोरगी ग बाई. आषाढी एकादशी ॲक्टिव्हिटी विठ्ठल बघा. हे ना लाडूने स्कूलमध्ये पेंटिंग केलं आहे. गावाला इकडे तिकडे फिरल्यामुळे ना बराच चेहरा खराब झाला होता बरं का. त्याने बरंच काय काय आणलं आहे, फेस पॅक आणि स्क्रब आणि बरंच काय काय सगळीकडे लावून घेतले. बघा ना लावतोय म्हणलं चल व्हिडिओ शूट करे तुझा. इकडे आमचं राशन संपलं होतं. राशन आलं आहे आज बघा. जे संपलं तेच ऑर्डर केलं होतं. लावून बघून करते खराब होते राशन पण सांगू मला तुम्हाला. उद्या आहे दाल संपली होती. वाईट याला पण वाईट आम्हाला अजून वाईट लाईक बसायला लागतं. ये पापा डाल तुम्ही एक साहिल का एक कापा है वो साहिल काटते काय इकडच्या बिल्डिंग मध्ये घुसायचं, दुसऱ्याच बिल्डिंग मध्ये घुसायचं. सापडून राहिलो कुठे गेलं. आणलं का? अरे ऐक इकडे 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 इकडे. यांनी काय केलं बघा इकडे. तू इकडे ये. तिथं तू वास तरी घेऊन टाकायचा ना. आता वास घेणार बसणार. पण एवढं डोकं त्याला अद्रक आलेलं त्याने हळद आणली. त्याला अदरक की पापा उसको बोला अदरक लेके आने के लिए. वाह चुन 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 के हल्दी लेके आया. अरे यार बनणारच नाही. खरंच जावं लागतं. हा मग खोटं नाही बोलत. पण अद्रक नाहीये घरामध्ये, खरंच नाहीये. मी नाही आणायला गेले वाईट की काय. असंच जा ना, काय चेंज नको करू. असेच कपडे चांगले जा घेऊन ये जा. काय तू यस अद्रकचा तुकडा नाही याच्यामध्ये सगळे हळद आहे. जा पटकन घेऊन ये. वय मी करायला लागलं ते यार. किती वेळ लागत मला बनवायला भाजी. आता ती जा पटकन. आणलं का? पाव काय आणलं? पाऊसच आहे बाहेर. मी आले जस्ट हां आता आणलं बरोबर. साहिलला फ्राय मासे खायचे होते तर त्याला म्हणले तू मासे घेऊन ये, थोडंसं अद्रक आणि कोथिंबीर घेऊन ये. बाकी त्यांनी सगळं बरोबर आणलं आहे. पण त्यांनी ते काय हळद घेऊन आला तो. मला पण ते हसू आलं. अद्रक आलं तर हळद घेऊन आला तर खूप हसले मग मी. एका ताईची कमेंट होती की तू असं तेलामध्ये मासे का तळते. एकदा मी दाखवला होता ना व्हिडिओ.
तू तव्यावर मासे का तळत नाही? तर आहे ना असं मासे तळले ना तर ते कडक कडक होतात आणि आतपर्यंत शिजतात ते मासे. आणि माझ्या मिस्टरांना तव्यावर मासे शिजवलेले आवडत नाही, त्यांना असेच मोकळ्या तेलामध्ये आवडतात मासे आणि याच्यामध्ये छान बनतात. हे तेल मोहरीचं आहेत. तर इकडे बघा लाडूने किती सुंदर पेंटिंग केली आहे. मी स्वयंपाक करते तोपर्यंत मग आणि त्यानंतर मग मी मसाला वाटला होता आणि मसाला वाटून मग मी थोडंसं ना ग्रेव्ही बनवली मासेची, खूप टेस्टी झाली होती. तर बघा इकडं अशा पद्धतीने मी मासे फ्राय केले आहे, मस्त कडक कडक. हे बघा असं किती छान लागतं बरं. एकदा नक्की करून बघा असे मासे फ्राय. याला फक्त अद्रक लसूण बस आणि हळद एवढंच लावायचं आहे. आणि तुम्हाला जर एक्स्ट्रा मसाले मिरची पावडर धने पावडर गरम मसाला लावायचा असेल तर तुम्ही मासाला लावू शकता. मासा मग मी रस्सा वगैरे बनवला आहे किती छान आणि भाताबरोबर तर एवढा छान होतं ना. मग दिला आहे त्याला जेवायला. मी सकाळी बनवलं होतं मी व्हेज स्वयंपाक, पण हा तो दुपारी खातो आहे आता परत एकदा. तर मग त्याला भात वगैरे सगळं दिलं मी, खाल्लं त्यांनी पोटभर, त्याला खूप आवडलं. सर्व विद्यार्थ्यांच्या साईडनी निकाल लागला ना आणि त्यांनी ते राजीनामा दिला ना शिक्षामंत्रीनी. बघा माझ्या नवऱ्याने किती पेढे वगैरे सगळं मागवलं आहे बघा ना. हॅलो, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर इकडे बघा काय आलं आहे. फायनली मी हे किती दिवसापासून माझ्या नवऱ्याला म्हणते मला घेऊन द्या घेऊन द्या. त्यांनी घेऊन दिलं, पण पावसामुळे हे आलंच नाही. आज खूप उशिरा पार्सल आलेलं आहे. तर मला तर तुमच्यासोबत शेअर करावा हे काय आहे. आणि आता याला मस्त मी हळदी कुंकू लावून काय ते तुम्हाला दाखवते, उद्घाटन करणार आहे. कारण की हे म्हणजे बघा थोडंसं दिसतंय का तुम्हाला, खूप मोठं आहे बघा. लिंक देणार आहे मी व्हिडिओच्या खाली. चलिए ये आपका काम है अभी. साहिल नाही आहे घरात, साहिल गेलेला आहे सकाळी 10 वाजता गेलेला आहे. मला म्हटलं मी बाहेर चाललो, अजून नाही आलेला. 4 वाजता निकालो लड़ो हटिए ये नीचे से ये निकालो तो जी ये निकालो ये सामान. फिटिंग करण्याचं काम आपका. कैसे मेरा फिटिंग का काम मेरा क्या है? मुझे नहीं आता है ना, आपको तो पता है मुझे नहीं आता फिटिंग करना. मुझे भी नहीं पता, मैं नहीं कर सकती. लाडू म्हणती मुझे भी नहीं पता मैंने कर सकती. हाँ घीचे पन्नी. हाँ वो वहाँ रख दीजिए, अगर ज़रूरत पड़ेगा तो पन्नी की ज़रूरत पड़ेगी फिर से. अब आपने मेरे लिए ये खरीदा दुबला होने के लिए, पेड़ा खरीदा. आप मैं का इतना अच्छा लगता हूँ, मेरा थोड़ा सा क्या लगते हो, मेरे भाजी का क्या खा लगते हो, क्या मैं इतना अच्छा रोटी बनाती हूँ. रुको खाओ. वो बच्चे लोग का वो आंदोलन सफल हुआ ना इसलिए. अच्छा बच्चे लोग का आंदोलन सफल हुआ इसलिए पेड़ा हमारे घर में पेड़ा आया है. आंदोलन सफल झालं बघा. माझ्या नवऱ्याला किती आनंद झाला. हाँ वो धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हुआ इसलिए. हाँ वो आपके पति है कि मेरे पति है? वो आपका पति है कि मेरे पति है? वो मेरे पति है, आपके पापा है. मेरे पति है. रखना है. ये अच्छा हुआ मैंने डंडा वाला ही लिया वो ऊपर का. हाँ डंडाई वाला लेना. सकाळपासून उठले, चपात्याला तर आता मावशी ठेवल्या आहे मी. चपात्या आल्या, शेंगदाण्याचं बेसन केलं, साईला दूध दिलं, अंडे दिले. मला म्हणलं मी आता जेवणार नाही मम्मी, बाहेर चाललो. आता 5 वाजले. इसको सेट करने के लिए किसी को बुलाने की जरूरत नहीं थी. नहीं नहीं बहुत इजी है सेट करना. बस यही 2 लगाना है, कुछ नहीं. हाँ वो ला दो वहाँ से फाइबर वाला जो है. चलो नहीं डरो नहीं डरो, जाओ 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 जाओ. रेडी एसटीडी वहाँ या पकड़िए सामने, इधर इधर पकड़िए. हाँ रेडी एसटीडी को. हाँ चलिए. हाँ चलेगा अब चलेगा. हाँ चलिए. बस इतना आसान है. पैर नहीं रोकिए चलते रहिए. हाँ बस इतना ही है. उतर. मी ना कुर्ता चेंज करते, त्याच्यावर चालायचं आहे मला. क्या हुआ? इधर देखो तो नीचे में कोई पत्नी का तो डिस्काउंट करते रहे. आप मेरा एक वीडियो बना लीजिए, रुकिए. यानी काय किधर बोला कुठे गेलता एवढ्या वेळ? कुठे गेलता एवढ्या वेळ? हा कुठे गेलता सांग. चल रूम मध्ये घेऊन. हटो तो बेटा. सर लाडू देऊ, पकडतील ते दोघं जण. अरे लाइट आ गई. लड़ो हटो बेटा हटो. आइए हम लोग पूजा करेंगे. किसकी? किसकी पूजा करनी? अरे किसकी पूजा करनी? इसकी पूजा करेंगे. नीचे उतरिए. इसकी पूजा थोड़ी ना करते. इसको पूजा करना पड़ता है. नया सामान जब आता है ना तब पूजा करने की रहती है, नया सामान की.
चलिए हटिए। ये जो नया सामान है पापा ने कल जो मेरा कलकत्ता में न्यू साइड मंगाया था उसको भी करना चाहिए था ना। चलो उतरो इधर आओ। तू कसं चालू करते बंद कर नाही उतर नाही इकडे ये. दिवा विजला. अरे यार मी बारीक नाही होणार का मग? दिवा विजला बारीक नाही मी बारीक नाही होणार का? लाडो इधर हो मम्मी. तुम्ही हे बजाव चलो. काय मागती मम्मी? मी बारीक होऊ दे. लय जाडी बारीक झाली पाहिजे. परत दिवा विजला बघ. नाही विजला दिवा. पापा ने गिफ्ट केलं मला. म्हणजे पतली होणे ना इसलिए पापा ने गिफ्ट किया. जरा आला इला राग आला. चलो आहे ना फास्ट भारी आहे एकदम. किती स्पीड होती अशी? काय माहिती वाटते भरपूर स्पीड आहे. विषय पाळायचा. हां तुझा नाही विषय पाळायचा. माझं मी कळणार आहे की मी पण करणार आहे. भरपूर स्पीड आहे बघ ना. एवढ्या स्पीड नाही तर नाही विषय. काय बोलतं. हा दर बरं. हा चल मी करते ये इकडं चल. चल तुला दाखवते मी चल. ऐसा लग रहा है कि दौड़ लगा। फास्ट नको करू. वाढू का स्पीड? किती आता हे? वाढव तू वाढव मी पण चालू शकते काय बराबर वाला कर। पैसा करते ना. ऐसे क्या स्टार्ट किया? वाढू का? हा वाढू. वाढू का? वाढव तुला काय वाटलं मला येणार नाही. अब आया ना मुझे। लाडू लागले मुझे जोर से नहीं करना मुझे सिर्फ दे रहे। जोरात नको करू हळूच कर. बोला था ना मैंने आपकी फतेगी। मेरी नाही फटेगी. चल चालू चल आता लय एवढं फास्ट कशाला. मग किती फास्ट केलं होतं? अब डर गई ना। 40 ठीक है 40. साइकिल बच्चे लोग चलाते हैं हाँ साइकिल लेके जाओ बाहर है साइकिल. बाय बाय. लाइट नहीं है. ओ उधर उधर देखिए इधर आओ दूसरे वाले लिफ्ट में. उधर है क्या? हाँ घर जाओ मम्मी घर जाओ। हाँ जा रही मैं. बाय गाइस अगर मेरा वीडियो पसंद आया तो इस वीडियो को लाइक करिए। मम्मी आज सुंदर लग रही है ना. क्यों बोलते हो मुझे सुंदर आप? मैं सुंदर नहीं दिखती हो. अच्छा जाओ 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 आ गए जाओ. साइकिल लो अंदर अब इसको नहीं मारो बेटा पापा को. बाय मम्मी। बाय बाय. गाइस गाइस बाय। बाय. बाय गाइस आज मैं आपसे प्यार करती हूँ। हाथ हथो कर जाएगा। हाथ हथो अरे उसको लगा लिफ्ट में आ रही ना. बाय. हॅलो आहेत का व्हिडिओ? तर चला थंबनेलबद्दल थोडंसं आपण बोलूया. फायनली मी हे घेतलं आहे. ॲक्च्युली मला ना बऱ्याच दिवसापासून चालू होतं मला ते घ्यायचं. आणि मी यांना म्हटलं की मला घेऊन द्या ट्रेडमिल. कारण की ना बाहेर जाणं होत नाही. आमच्या सोसायटीमध्ये जिम आहे बरं का पण मी कधी गेलीच नाही. आता साहिल आला आहे तर मला म्हणते मम्मी मला जिम लावायची. म्हटलं ठीक आहे लाव. तर तो लावतो आहे जिम आमच्या तिथे. कसं आहे ना ओनर असेल ना तर फ्री आहे आणि रेंटरला पेमेंट करावं लागतं. जास्त नाही आहे महिन्याला काय 600-700 रुपये आहे महिन्याला तेवढंच. तर असो. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला साहिलचं चॅनल भेटलं का? नसेल भेटलं तर इथे व्हिडिओच्या खाली मी टायटलच्या समोर साहिल देवरे टॅग केलं आहे. तिकडे तुम्ही क्लिक करा म्हणजे तुम्हाला साहिलचं चॅनल भेटणार आहे. साहिलचं चॅनल आम्ही नवीन ओपन केलं तुम्हाला माहितीच आहे. सर्वांना मी बोलले आहे. आणि तुम्हाला खरं सांगते तुमचे एवढं सगळ्यांचं प्रेम आमच्यावर एकही व्हिडिओ न टाकता एवढे आत्ताच्या घडीला जेव्हा मी बघितलं तर 1400 सबस्क्रायबर आहेत. किती 1400 सबस्क्रायबर. 1400 सबस्क्रायबर व्हायला किती दिवस लागले होते मला जेव्हा मी नवीन स्टार्टिंगला आली तेव्हा. आणि मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही एवढं प्रेम दाखवलं आहे साहिलवर माझ्यावर. खरंच इतकं छान वाटलं आहे. भरपूर सगळ्यांनी म्हणजे सपोर्ट करत आहात. आता व्हिडिओ येणारच आहे लवकर. आणि कसं ना समोरच्याने पण केलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? असं मी फोर्स करून कुठली गोष्ट करून उपयोग नाही. त्याच्या मनात पाहिजे त्यांनी पण केलं पाहिजे. त्याला मी सारखं बोलते की तू कर. आणि आज काय झालं मी माझ्या मिस्टरांना म्हणलं आपण ना एक गाडी म्हणजे घेऊया. ओला कॅब असते ना कॅब म्हणजे 4 व्हीलर ती मी घेते म्हटलं माझ्या पैशाने मी. आणि म्हणजे थोडंसं अमाऊंट डाऊन पेमेंट करून. आणि साईडला ओला कॅबचं त्याला कसं पुण्यातलं सगळं माहिती आहे त्याला रस्ते वगैरे ते याच्याने आपलं नाही का लोकेशनने वगैरे तो जातो कुठं पण त्याला समजतं. पण त्याला ना ड्रायव्हिंगचं क्लास करावं लागेल. तर मी त्यांना माझ्या मिस्टरांना म्हटलं
की असं असं थोडेसे पैसे भरून गाडी घ्यायची का, म्हणजे साहिल ते ओला कॅब वगैरे चालवल. तर ते म्हणले नको म्हणे, तू पहिली ती 2 व्हीलर घेतली ना त्याचे हप्ते तुलाच भरावं लागते. माझ्या नवऱ्याला पुढचं आहे, त्याचे हप्ते तुलाच भरावं लागते. तर तू काय कर, तुला जर वाटतंच आहे ना करावा, तर तू तसं आहे ना म्हणजे दुसऱ्यांच्या जे गाड्या असतात ना त्याच्यावर आपण काम करायचं म्हणे पहिले, आपला हात साफ करायचं म्हणे पहिले. तो कोणी जरी असेल ना असं की ते गाडी देणार आहे बघ, त्यांना ड्रायव्हर पाहिजे, ओला कॅब देतात म्हणे असं रेंटवर, तर तसं बघ. आणि मग त्याच्यामध्ये त्याला पहिले वर्षभर तर काम करू दे त्याला, मग त्याच्यात तो गाडी घेईल. असं त्यांनी मला असं डोकं दिलं. मला म्हणते कुठल्याही फील्डमध्ये जेव्हा काम करायचं असेल ना, आता समजा कुठलं फूड स्टॉल जर टाकायचं असेल ना, तर पहिले 1 वर्ष हॉटेलमध्ये काम करायचं, पहिले एक्सपिरियन्स घ्यायचा, असं माझ्या नवरा म्हणतो. मला एक ताई म्हणली चहाचं वगैरे वडापावचं टाकून दे, त्याला काही येतं का हो, काहीच येत नाही त्याला. सगळ्या गोष्टी मला बघावं लागणार आहे, त्याच्यामुळे मी रिस्क नाही घेत. हो, तुम्ही मला म्हणता, तुमचे कमेंट सगळं मी वाचते, पण मला माहिती आहे सगळं माझ्या गळ्यात पडन ते. मला घरातून टाईम भेटत नाही बाहेर जायला. मी घरात ते मशीन घेतली तर मी बाहेर कधी जायची, मी जास्त बाहेरच जात नाही, मला आवडत पण नाही बाहेर फिरायला जास्त. तर ठीक आहे असो. तर असंच काही झालं आहे. तेव्हा माझ्या मिस्टरांनी मला आता सगळं समजून सांगितलं आहे, तू कुठल्याही गोष्टीमध्ये पैसे टाकू नको किंवा इन्व्हेस्टमेंट करू नको, तो करणार का नाही करणार. तो पहिले त्याच्या लाईफमध्ये त्याला सिरियस होऊ दे म्हणे, तो सिरियस नाही आहे, त्याला काय करायचं काय नाही पहिले त्याला सिरियस होऊ दे म्हणे. सिरियस म्हणजे त्याच्या डोक्यात ते येऊ दे की हा मला हे करायचं आहे. लाईफला तो सिरियस नाही घेत अजून पण, कारण ते म्हणतं मला असं वाटतं. आता ठीक आहे, अजून लहान आहे त्याच्यामुळं, पण मी असा विचार केला होता बरं का. आता ते नाही म्हटले तर मग बघूया. कुठली पण गोष्ट करताना मला म्हणे कोणाच्या का हाताखाली 1 वर्ष काम करायचं. माझ्या मिस्टरांनी हैदराबादला 1 वर्ष फ्रीमध्ये काम केलं. तुम्हाला सांगते, जेव्हा माझ्या मिस्टरांनी इंजिनिअरिंग केलं ना, त्यांनी मला सांगितलं, जेव्हा मी इंजिनिअरिंग पास झालो माझ्या आईने मला 15,000 रुपये दिले आणि मला म्हणले आता तू नोकरी लागशील तेव्हाच घरी यायचं. मग मी हैदराबादला राहिलो म्हणे, एवढीच रूम होती म्हणे आणि तिथं मी फ्रीमध्ये काम केलं 1 वर्षभर. मला एक्सपिरियन्स नव्हता मला म्हणले, तिथंच ते रूम बाथरूम अशा ठिकाणी मी राहिलो आणि मी फ्रीमध्ये तिथं काम करायचो. मग खूप आजारी पडलो, मग आईला माहिती पडलं, मग आई मला घ्यायला आली म्हणे माझी. मग मी हॉस्पिटलला वगैरे तिथलचं खाणं असं खट्ट खाणं होतं, मग त्याच्याने मला सगळं पित्त वगैरे झालं, असं तसं मला सांगितलं त्यांनी. मला त्यांची कहाणी माझ्या मिस्टरांनी मला सांगितली. मग मी खूप आजारी पडलो, मग माझी आई मला घ्यायला आली, मग तिकडे घेऊन गेली परत घरी. हॉस्पिटलला मला ॲडमिट केलं, मी खूप सिरियस होतो. असं करता करता मग ते त्यांचे ते इथपर्यंत ते पोहोचले, त्याचं सांगताय. म्हणजे खूप स्ट्रगल केलं आहे इथपर्यंत पोहोचायला त्यांना. असं नाही आहे की कुठल्या गोष्ट सोपं नसती. हो, खरंच कुठलीच गोष्ट आपल्याला स्ट्रगल केल्याशिवाय काही भेटत नाही लाईफमध्ये. आता मला पण स्ट्रगल करायचं आहे, बारीक व्हायचं. मला ना लय कंटाळा येतो योगा करायचा, जिम करायचा, सगळ्या गोष्टी करायचा. तर असो, चला आता जी मशीन मी घेतली आहे ती व्हिडिओच्या खाली मी टॅग केली आहे. तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या बारीक व्हायला. जास्त काही महाग नाही आहे, घ्या तुम्ही पण. व्हिडिओ खाली दिलेली मी लिंक त्याची. आणि नेमकी माझं काय झालं माहिती आहे का तुम्हाला, त्याच्यावरती ना असं एक स्टँड दिलेलं आहे मोबाईल ठेवायला. आपण जेव्हा तिथं वॉकिंग करू ना, असं मोबाईल ठेवायला एक स्टँड दिलेलं आहे. आणि नेमकी ते स्टँड आहे ना ते तुटलेलं आलेलं आहे. ते पकडायचं आहे ना, पकडायचं त्यालाच ते स्टँड आटायचे. आणि 10-12 दिवसांनी पार्सल आलं, मग ते आपटून ते स्टँड तुटलेलं आलेलं आहे. आता मी काय केलं, त्याला परत रिटर्न टाकलं आहे की हे डॅमेज आहे म्हणून. मी तरी काय करणार ना, ते डॅमेज आहे. तर मग आता बघूया, रिप्लेस होऊन येईल ते मला 10-12 दिवसात. 10 दिवस तरी लागेल मला रिप्लेस होऊन यायला, पण मी ते घेणारच. मला ते इतकं आवडलं ना, मस्त वाटतं त्याच्यावर चालल्यावर, एकदम हलकं वाटते, भारी वाटते. आणि आपण कितीही फास्ट करू शकतो त्याला असं. तर छोटीशी जागा घेतली, जास्त जागा पण नाही लागत त्याला, नाही की नाही. चला, खूप बोलले ना, खूप मोठा व्हिडिओ होता. मग सगळा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला 2 दिवसाचा. 2 दिवस लाडू आली शाळेतनं, काय झालं काय नाही, आज काय झालं काय नाही, हा 2 दिवसाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आता याच्या पुढचा व्हिडिओ येणार आहे, ह्या चॅनलवर नाही येणार, साहिलच्या चॅनलवर येणार आहे, माय फर्स्ट ब्लॉग. तो नक्की बघा. हां, आणि साहिलचं चॅनल मी इथे खाली व्हिडिओच्या खाली टॅग केलं आहे, साहिल देवरे. ठीक आहे, चला मग व्हिडिओला लाईक नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि दाबादाब शेअर करा. खूप दिवसांनी बोलले, दाबादाब शेअर करा. ठीक आहे, चला बाय.